आणि महाराजांचं स्मरण करू इथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षकांमध्ये वृक्ष वेली जे कोणी प्राणी असतील ते सुद्धा इथल्या भिंतीतले कण कण हे सगळे राऊळ महाराज आहेत. त्या राऊळ महाराजांना स्मरण करून गुरुतत्वाला स्मरण करून आपण प्रार्थना करूया. सिद्धांतवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती भक्तकार्य कल्पद्रुम सार्वभौम श्री चैतन्य माणिक प्रभु स्वामी महाराज. जय जय परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम चैतन्य श्री कुंवर स्वामी गौरी शंकर महाराज की जय. जय शंकर. ओम सच्चिदानंद सद्गुरु श्री राहुल महाराज की जय. सर्वप्रथम नाद ब्रह्माचं जर कुठला शब्द बाहेर निघाला असेल तर तो आहे ओम. त्या ओमचे 3 प्रकार आहेत. एक बेंबीच्या देठापासून ज्याच्यामध्ये ओ आहे मोठा आणि म आहे लहान. दुसरा आहे हृदयातला ज्याच्यात ओ आणि म आहे समान समसमान. आणि तिसरा ओम आहे त्याच्यामध्ये म मोठा आहे आणि ओ लहान आहे. त्यांनी सगळे हृदयातले बाहेर निघालेले स्पंदन मस्तकापर्यंत जाऊन ते मस्तक क्लिअर होतं. त्याला रेझोनन्स म्हणतात. या ओम पासून आपण सुरू करूया. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या.
मकार महामंडल मस्तका हे तिन्ही एक वाटरे तीर्थ शब्द ब्रह्म कवळे ते आय श्री गुरु कृपा नमिले आदि श्री शारदा विश्वमोहिनी नलिनी ओम नमो धीराय ओम नमो धीराय। गुरु हे तत्व आहे। गुरु काय तत्व। आजकाल बाजार भावामध्ये भाजीपाला घ्यायला जातो तसं गुरुच्या शोधात निघतो आपण। शिष्य ही जीवनाची सुरुवात आहे आणि गुरु हा शेवट आहे। वाघाच्या जबड्यात फसलेलं तोंड आणि सद्गुरूंनी धरलेला सच्छिष्याचा हात साक्षात मृत्यू देखील सोडवू शकत नाही। आणि मी नव्हे, गुरुचरित्राचा 14वा अध्याय म्हणतो, ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचं मुख्य भय नाही। अरे मय झाला तर यम कसा काय यम। हा मग आता या गुरुतत्वामध्ये काय घडतं। दत्त महाराज हे राष्ट्रपती आहेत, नवनाथ त्यांचा मंत्रिमंडळ आहे आणि 84 सिद्धयोगी त्यांचं राज्य मंत्रिमंडळ आहे। 84 सिद्धयोगी म्हणजे एक सिद्धयोगी 1 लक्ष योनींचा अधिपती, असे 84 लक्ष योनींचे 84 सिद्धयोगी 84 अधिपती आहेत। यामध्ये 69व्या नंबरवर निवृत्तीनाथ महाराज आणि 71व्या नंबरवर ज्ञानेश्वर महाराज आहे। विचार करा काय कार्य असेल। संतांची संगती मनोमार्ग गती आकळाव श्रीपती येणे पंथे देवाची दारी सोन्याचा पिंपळ जयांगी बोळ रेडा बोळे करील ते काय नोहे महाराज। राहुल महाराज म्हणायचे, मी नागपूरचा, मला राहुल महाराज काही संबंध नाही। माझा नागपूर, मी पार 1500 किलोमीटर लांब कोकणाचा माझा काय संबंध। एक दिवस नौपाड्यात जाण्याला ठाण्याला योग आला मला। तिथे हे बसले होते, यांचं नाव आनंद वेंगुर्लेकर। मला बघितल्यावर म्हणतात, कॅप्टन काय तुम्ही खरं सांगतोय महाराजांच्या समोर सांगतो। म्हटलं होय, उद्या मी तुमका दत्त मंदिरात भेटतो। खयचं दत्त मंदिर, काय दत्त मंदिर, कसलो दत्त, मला कसं काय माहिती असणार। ह्याच्या बरोबरच राहून मालवणी शिकलोय मी।
उद्या तुमका दत्त मंदिरात भेटतंय बरा. तर मी म्हटलं यार असे खूप सांगतात, आपण भंतीकडे भावना विवश होऊन असं ऐकायचं नाही. ऐकायचं ठीक आहे, प्रतिक्रिया द्यायची नाही. आणि दुसऱ्या दिवशी खरंच माझं दत्त मंदिरात जाणं झालं आणि मी गुरुचरित्राचा 14वा अध्याय म्हणत असताना माझ्या मागून येलं, कॅप्टन मी तुमका आधीच सांगितलंय मी दत्त मंदिरात तुमका भेटतोय. आणि मला भेटली. आता माझी तुमची भेट 10 ऑक्टोबर सावंतवाडी. अरे म्हटलं राजा, मी कधी कोकणात यायचा माझा काही आणि मात्र संबंध नाही, काय येऊन करू मी. आणि खरोखर मी 9 तारखेला सावंतवाडीला पोहोचलो आणि 10 तारखेला महाराजांनी मला जे काही द्यायचं ते दिलं. एक लक्षात ठेवा, अध्यात्माची ऍडव्हर्टाइजमेंट होत नाही. नवरा बायकोच्या संबंधामध्ये जसं गुप्तता पाळली जाते, काही जगाला सांगायची गरज नाही, त्याचप्रमाणे भक्त आणि गुरु मधला जो संबंध आहे तो जगाला सांगायचं कारण आपण ते म्हणतात जग नाही जग, शब्द तोच आहे, उच्चार वेगळा आहे. 9 लाख प्रकारचे जलचर आहे, 12 लाख प्रकारचे किडे मुंगे आहेत, 24 लाख प्रकारचे वृक्षवेली आहेत, 4.5 लाख प्रकारच्या प्रवृत्ती आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा तयाचा मातेरा केल्यामुळे आणि तुम्हाला किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही, पण जी मला माहिती कळली किंवा महाराजांनी दाखवले ते सांगतो. या नवनाथांमध्ये रेवण सिद्ध नावाचे एक नाथ आहे, रेवणनाथ. ते रेवणनाथ म्हणजे विट्याला आहे, सांगलीला रेणावी गाव आहे त्याचं. आता बघा, हा माझा अनुभव सांगतो मुद्दाम तुम्हाला. एकदा सरुताई नावाच्या संत मला घेऊन गेला, घेऊन चलते, आणि त्या रेणावीची जी मूर्ती आहे ती एवढी मोठी अशी खडकात पसरलेली आहे. मला म्हणले खाल याच्या छाताड्यात हात, तर तिथे असं गोल छिद्र होतं, त्याच्यातून हात घालायला लावला मला एवढा, आणि त्याचं हृदय आतमध्ये फडफड 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 फडफड. रेवण सिद्ध, काळसिद्धेश्वर, निंबर्गी महाराज, भाऊसाहेब महाराज उंदीकर, गिरिमल्लाप्पा महाराज, कळलं, अंबुराव महाराज, गुरुदेव रानडे, बाळकृष्ण महाराज नंदेश्वरचे, राऊळ महाराज, आनंद महाराजांनी, आणि अण्णा महाराज तर काय विचारायचंच नाही. जसं देवांचं देऊळ असतं तसं संतांचं राऊळ असतं. देवांचं देऊळ असतं तसं संतांचं राऊळ असतं. तालुका कुडाळी पिंगुळी हो ग्रामी, घेतली समाधी राऊळ आणि राऊळ. होते महासंत संत राऊळ आपुले, मजना कळले सामर्थ्य त्यांचे तालुका कुडाळी. सजन झाले आजी देऊळ, हरिभजनी रंगले राऊळ. क्षणभर भाविक भान विसरले, तनमन येथे अर्पण केले. सानिध्यातून नाव उठे पाऊल, हरिभजनी रंगले राऊळ. प्रपंच केले ती दिन सरले, परमात्म्यात बाबा रमले. ते ते राऊळ, ते ते राऊळ, ते ते गोकुळ, हरिभजनी रंगले राऊळ. जसं मी म्हटलं की देवांचं देऊळ असतं तसं संतांचं राऊळ असतं, म्हणून श्रीकृष्ण राऊळ. हा दत्त परंपरा लक्षात घ्या. माझं बोलणं थोडं परखड आहे कारण मी वऱ्हाडी माणूस आहे, मी ठेचा भाकरी बोली, तुम्ही त्याच्यात कोकणातलं खोबरं मिसळून घ्या, पण जे आहे तेच बोलणार. श्रीखंडाला श्रीखंड बनायचं, बासुंदीला बासुंदी बनायचं. आणि निरपेक्ष असतं अध्यात्म. अध्यात्म म्हणजे मम आत्मनात्मनः श्रुती स्मृती पुराणोत्तम फलप्राप्त्यर्थम सहकुटुंबानां सहपरिवारानां क्षेम आयु आरोग्य, हे सगळं सिक्वेन्स आहे त्याचा. आणि गुरु काय करतो,
हम आपसे इतने दूर है कि आप सोच नहीं सकते। हम आपसे इतने दूर है कि आप सोच नहीं सकते, और हम आपके इतने करीब है कि आपको खबर तक नहीं। म्हणजे सगळं करून शिव्या खातात ते महाराज, आणि काहीच न करता बिनदिक्कत शिव्या देतात ते बुवा। जिनके पास महान राज छुपा है उनको महाराज कहते हैं। संत ही आई आहे, भगवंत हा बाप आहे। आई सांगू शकते खरा बाप कोण। म्हणून सखा माझा नारायण करी चिंता निवारण, मज सावरिता हरी आणि विघ्ने दूर करी सखा माझा नारायण। पगडी घालावी महाराजांनी, आम्ही फक्त गडी आहोत, पगडी आमचं काम नाही। फुगडी करा मग पगडी मिळेल, फुगडी करा मग पगडी मिळेल। दुसरी गोष्ट, संतांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचं कार्य 110 पटीने वाढतं। किती पटीने? लोक महाराजांच्या मूर्त्या चोरतात, मी म्हणतो महाराजांना चोरून ने तुझ्यात दम असेल तर। अरे ती मूर्ती चोरायला भाग्य लागतं, येड्या गबाड्याचं काम नाही। बरं चांदी विकून पैसा घेशील, आयुष्याची चांदी करून घे। सांगेल कोण? श्वास कोंडता देह पडे, देह पडे होईल मढे, मढ्याशी काय कर्तव्य घडे कदा काढे। आणि आपण मढ्यावरच गंगावतच राहतो। या राऊळांकडे आता जे बघणारे राऊळ आहे ते विठोबा, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी। चेल इथे आहे, रेलची नोकरी आहे, रेलचे एकत्र झाले। मग त्याची गणपतीची सुरुवात व्हायला पाहिजे, म्हणून त्या विठोबांच्या मुलाचं नाव अथर्व आहे। उगाच नसतं, लक्षात ठेवा। आपण काय म्हणतो, काय नाव ठेवलं? अरे नावच ठेवत बसा तुम्ही। दुसरा मुलगा आहे दशरथ। एक रथ नाही सांभाळला जात, दशरथ कुठं सांभाळला जाईल? मग ते दशरथ जे आहे, दशग्रंथी, त्या सांभाळून हे सगळं सांभाळणं काही सोपं नाही। मग त्याला शक्ती लागते। मग शक्ती कोण? भारती सावेकर। ते भारती का नाव आहे त्यांचं? भरत म्हणजे ज्ञानाचं राज्य, ज्ञान अधिष्ठान, त्याचं भारत। आणि त्या भारताला शक्ती स्वरूपात देणारी जी आदिमाय तिचं नाव भारती। आणि सावेकर म्हटलंय, सारखा वे म्हणजे रस्ता करत राहा, जो येईल त्याला दे। एकच लक्षात ठेवा, परमेश्वराच्या मार्गामध्ये आयुष्याचा सट्टा लावता आला पाहिजे। काय? आयुष्याचा सट्टा। तो सट्टा कसा असतो? कभी घी घना, म्हणजे कधी कधी तुपाशी खाता आलं पाहिजे, कभी मुट्ठी भर चना, कभी तो वो भी म्हणा। बरं, दत्त महाराजांचा अभ्यासक्रमच नंग्याचा आहे, नंगाडाचा नाही आहे। नंगे, ज्यांनी अंगाला काही त्याच्या लागलं नाही तो। मग असं करता 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 एक दिवस कापूर होळच्या बालाजीला गेलो। आदल्या दिवशी म्हणतात, रे कॅप्टन केस देऊ आहे का तुला? औषिक विचार। म्हटलं ठरलं, औषिक काय विचारूचा? विचार तरी। आईला फोन केला, आई मला म्हणते, अरे मूर्ख आहेस का तू? पोरी लग्नाला अशाने नाही म्हणतात, काय करणार? सगळे सलमान खान आणि शाहरुख खान पाहिजे, तू केस बीस देऊन बसला तर काय कोण पोरगी तुला हो म्हणेल लग्नाला?
म्हटलं माझं लग्न राऊळ महाराजांशी झालंय, स्वामींशी, काय बघूया आली तर आली, नाही आली नाही आली. आता दुसऱ्या दिवशी गेलो, एप्रिल महिना, पाय तापलेले खालून. महाराजांचं ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन व्हायच्या आधी हे सगळं गुरु करतात. मला इथे रिक्षातून फिरवलं, ज्याच्यात राहुल महाराज बसायचे. मला म्हणले, रे कॅप्टन, माझ्या सद्गुरूंका मी या रिक्षात फिरवलंय, त्याच्यानंतर मी तुका या रिक्षात बसवते, आता मी रिक्षा चालवणे नाही. जेव्हा सद्गुरूंची रिक्षा मिळाली तेव्हा परीक्षा बंद झाल्या. हे बघा, फार परखड असतं. सगळं चांगलं करून सगळ्यात पहिली लाच स्वकीयांकडून जर बसली, आपतेष्ठांकडूनच बसली, आणि त्यांनी जर रडायला आलं तर समजून घ्यावं प्रारब्ध शिल्लक आहे. आणि जर हसायला आलं तर समजून घ्यावं नव्या युगाची सुरुवात आहे. प्रपंच आणि परमार्थामध्ये दोनच फरक आहे. परमार्थामध्ये लाग बसताना दिसत नाही, पण अशी लागते की कुठून लागली कळत नाही. मुंगीच्या गळ्यातही घुंगरू बांधायची ताकद आहे महाराजांची. आणि परमार्थामध्ये लाताच लाता बसतात, पण काही लागत नाही. अरे मार खायला भाग्य लागतं. शिवाची बायको शिवी, ते खायलाही भाग्य लागतं. आणि अध्यात्म म्हणजे चमत्कार नाही. या देवा तुझ्या समोर इलो असा, काय असा कुठला असा कोंबो क्वार्टर घे, पण माझं काम कर. हय महाराजा, चूक. सपशेल मी मुद्दाम सांगतोय, मी कोकणात पाहिलं तेव्हा गारण आपल्या. अरे तू कोण हुशार आला की गारण म्हणजे कंप्लेंट. देवाला प्रार्थना करा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. हे म्हणतच नाही. असं का म्हणत नाही आपण? आणि आपल्या जिभेचे चवणे पुरवायला कोमक आपल्या. बरं, राऊळ महाराजांची बरोबरी करायची नाही. संत सांगतात ते करा, संत करतात ते करू नका. कारण अनुकरण करता कामा नये, अनुसरण असावं. बरं, मग तुम्हाला जर त्यांची नक्कल करायची आहे ना, तर मग रिकामीची लिमही पेटवून दाखव, ऍसिडही पिऊन दाखव. करायचं तर पूर्ण, करायचं करू नको. रिक्षात लघवी करून तशीच चालवून दाखव कोल्हापुरापर्यंत. असं काहीच्या काही वागू नये. मंदिरात येताना कसं यावं, केस मोकळे सोडू नये. केस बाईंनी मोकळे सोडल्यानंतर महाभारत घडलं. नाही तर केस सोडलेली बाई गाणगापुरात कशी फिरते पहा. दुर्दैवानी समाजात आई बिघडली. आई बिघडल्यामुळे गर्भ बिघडला, गर्भ बिघडल्यामुळे संस्कार बिघडले, संस्कार बिघडल्यामुळे समाज बिघडला. दुसरी गोष्ट, कोकणामध्ये एक मला काय रे बरा असा मा, आता ह्याच्यात प्रेम आहे. हाच अरे तुरे प्रकार मुंबईकडे आला. मग नवऱ्याला अरे तुरे का रे कसा रे आलास का गेलास का, तो भाड्याचा बैल नाही, नवरा आहे. धर्म आहे तो, धर्म. आणि ती धर्म पत्नी. ये रे जरा इकडे. अहो जरा इकडे येता का? तुझाही मान ठेवून गेली, त्याचाही ठेव. प्रत्येक कार्याची ती सूत्रधार आहे, मंगळ कार्याची, म्हणून मंगळसूत्र तिच्या गळ्यात आहे. जनरली स्त्रिया म्हणतात मी फार सहन केलं. तू काय सहन केलं? तिखटाचे गोळे खाल्ले, जळते निघारे खाल्ले, गाडवरनं कोणी धिंड काढली, चपलाचे हार गळ्यात घातले, तोंडाला काळं फासलं, काय तू सहन केलं? बरं म्हणते मी एकटी आली. एकटी नाही आली. लग्न करून येताना गोपाळ कृष्ण, अन्नपूर्णा, शंकराची पिंडी, नंदी सगळं घेऊन आली. तुला काही कमी नाही. त्याच्यामुळे भगवंताला दोष देणं बंद करा. एक जण राहून महाराजांसमोर डोकं टेकून म्हणत नाही तुमचं दुःख मला द्या. हात वर करा. एक जणही बोलला असेल तर खरं सांगा मला. का म्हणू नये? म्हणू नये का? महाराज, थंडी, ऊन, वारा, पाऊस
सगळं असतं, आम्ही सगळे धंदे करतो, तुम्हाला काय करावं? किती जणांचं दुःख झेलता झेलता तुमचं सगळं असं तशी ऐशी तशी झाली. अहो महाराज अजूनही करता. तुम्हाला माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडता आलं पाहिजे, तुमचं दुःख मला सांगता आलं पाहिजे, अशी माझी पूस तयार करा महाराज, ही तुम्हाला विनंती. का म्हणू नये? माये विण बाळ क्षणभरी न आहे, न देखता होय कासावीस. आणिक उदंड बुझाविती तरी छंद त्या अंतरी माऊलीचा. नावडती तया बोल आणिकांचे देखील या बाळे माय दृष्टी. तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली आणिकांची मज चाड नाही. मग या महाराजांनी मला सांगितलं, चल 5व्या नंबरवर या बहिणी, 2 मुली त्यांच्या आणि मी बसलो. शुक्रवारची पूजा होती. लोक 1000 लोक जमू दिले. मला म्हणले रे चल केस निवचे असं, चल चल चल. आता माझ्या मनामध्ये विचार आला की लोक वाटल्यावर दर्शन बघूया, देवा काळजी. मी गेलो, केस अर्पण झाले, यांनी केले. मला आंघोळ घालून दिली, अंग पुसलं, त्यांना आंघोळ घातली, अंग पुसलं. म्हटले चल आता जाऊ. तेवढ्यात एक वॉचमन आला. काय झालं? मला ऑपरेशन झालेलं असं. काळजी करून दर्शन सुरू नव्हतं झालं, 1ल्या नंबरवर आणून सोडला. बघितलं मरे काय करू शकता. राहुल महाराज की जय. खरोखर राहुल महाराज. आत सोडलं आम्हाला दोघांना. वाजंत्री, चौघडे, नगारे सगळं वाजायला लागलं. हे कोण असत? म्हटलं व्यंकटेश. पुन्हा तुका विचारताय हे कोण असत? म्हटलं व्यंकटेश. ह्या व्यंकटेशाने मुलगी पाहून ठेवलेली असा. स्वामी समर्थ घेऊन येतले आणि बरोबर नवनाथ असतले. मुलीकडचे तुका बघाय घेतले. तिका सांग मायका नरसोबाच्या वाडीत लग्न करूचं असं. आणि नंतर घेऊन गेले आणि खरोखर मुलीकडचे आल्यावर तिचं कुलदैवत व्यंकटेश. गाडीवर लिहिलं होतं श्री स्वामी समर्थन. गाडीचा नंबर होता 9. तारीख वेळ सगळं सांगितलं होतं. कुठं बाई बोलायचं काही कारण नाही किंवा व्यक्तीची खूप उंची असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न नाही. जे आहे ते आहे. झालं, पसंती झाली, सगळं झालं. नरसोबाच्या वाडीला घेऊन आले. भटजी जरा बघा, हे कॅप्टन असत, जरा बघा यांच्या लग्नाची तारीख 28 डिसेंबर होईल. भटजी म्हणाले डिसेंबरला तारीख नाही, 28 मुहूर्तच नाही. झालं, माझ्याकडे बघायला लागले. आता काय करू जा? म्हटलं महाराजांका काळजी करू नको. राहुल महाराज की जय. लक्षात घ्या, गुरुच्या एका नामात काय ताकद असते. राहुल महाराज की जय म्हटल्याबरोबर 87 वर्षाचे भटजी बाहेरून आत आले. आतून बाहेर आले. काय म्हणालात तुम्ही? राहुल महाराज की जय. अच्छा, हे कोण असत? हे कॅप्टन असत इंदूरकर. अच्छा अच्छा, थांबा. एवढी मोठी डायरी आणली. 25 वर्षापूर्वी माझ्या लग्नाची तारीख राहुल महाराजांनी त्या ब्राह्मणाला देऊन ठेवली होती. लग्न होणार झालं. वरात आली. सासूबाई ओवाळायला लागल्या. आरती शांत झाली. जीप चावली. मी म्हटलं तुम्ही कशाला? मी महाराजांच्या राजधानीत आहे. आरती भगवंत ओवाळेल, तुम्ही तुमचं काम करा. आणि 50 किलोमीटर लांब कोल्हापूरच्या मठामध्ये महाराजांना सांगितलं. त्या ओवाळताना आरती शांत झाली होती. मला येऊन विचारतात 11 वाजता, कॅप्टन तुला ओवाळताना आरती शांत झाली होती काय? म्हटलं हो. काळजी करू नको, हे अक्षता गेलाय वेळेवर लग्न. अंतरपाठ धरला. लग्नाची वेळ झाली. 1 मिनिटावर बायकोला मुंडावळच सापडेना. मुंडावळ. माझ्या बाजूला उभे राहिले, डाव्या बाजूला. रे कॅप्टन बरा दिसता तुम्ही, छान दिसता, तुमका बघून मला बरं वाटलं रे. ह्या सगळ्या आळवावरचे थेंब असत.
मी आता भाऊ बघणार ते नारळ हार बी तुमच्या हातात असा जरा द्या मागा. म्हटलं 1 मिनिटावर लग्न आलेलं असा महाराज, आता काय कर, दे रे, हे काहीतरी करणार. मला म्हणले सूट छान दिसता तुमचा, जरा उजव्या खिशात हात घाला. उजव्या खिशात हात घातला तर नवं मुंडावळ दे ती का. आणि माझं लग्न लागलं. सगळे वारकरी होते पंढरपुरात आल्यासारखं. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. आलो कशासाठी? नाम घेण्यासाठी. सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे, वाचे आळवावे विठोबासी. लक्षात घ्या, ब्युटी पार्लरला गेल्यानंतर बाहेरचं सगळं जे काही करायचं असतं त्यांनी बाह्य सौंदर्य दिसू शकतं, पण मनाचं ब्युटी पार्लर नाम आहे, नाम. हार घे, हार. ते ऑपरेशनच्या वेळेस गेलो, 6 टेबल होते. कॅप्टन ऑपरेशन असा, 6 टेबल असत, 6 बेड, 5 जण तुमका धनकवडीचे भेटतले. गेलो हॉस्पिटलमध्ये, तुम्ही खायचे धनकवडी, तुम्ही खायचे धनकवडी, तुम्ही खायचे सगळे 5ही धनकवडी. मी तुमका कॅप्टन आधीच सांगलंय, तुम्ही उद्या जाणार, उद्या संध्याकाळी, परवा सकाळी सगळं रिकामं. चल आता तुम्ही राहुल महाराज. अरे नशा वो क्या काम का जो उतर जाए, गुरुच्या कृपेचा नशा आहे. राम राज में दूध मिला, कृष्ण राज में घी, और कलयुग में दारू मिली, सोच समझ कर पी. जो शान से परे है उसको नशा कहते हैं, जो परेशान करे वो नशा नहीं हो सकता. अगर नशा करना है तो वो ऊपर वाले का कर. कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहु अहद. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. पेशान बिन्नल्लाह मलाइकतून या दौलत जी नाम नूर सल्लु अलैहि सल्लु तस्लीमा. अल्लाहुम्मा सल्लि अल्लाह सय्यदना हो नबीना कुलमीना मौलाना मुहम्मद बिन मुबारक सल्लिम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. मालिकाय उम्मिद्दीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. अशहदु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. कुल औज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वसिल खन्नास अल्लाज़ी युवस्विसु फी सुदुरिन नास मिनल जिन्नाति वन नास. खतमल्लाह अला कुलुबिहिम कसमिहिम वाबसारिहिम गिशावतहु वलहुम अजरुन अलीम. सुम्मुम बुक्मुन उम्मुन अला यरजुन अल्लाह. नाद ब्रह्म आहे. अल म्हणजे शक्ती, लाह म्हणजे धारण करणारा, अकबर म्हणजे जो कबरीत नाही तो निर्गुण निराकार. सत्यापासून दूर जाऊ नका. कधीही भगवंताच्या चरणी जर पडलात, नतमस्तक झालात तर एकच मागा, मला खरं दाखव. योनी दुसऱ्याची, लिंग दुसऱ्याचं, वीर्य दुसऱ्याचं, गर्भ दुसऱ्याचा, स्तन दुसऱ्याचे, दूध पाजतोय दुसरा,
दूध पितोय दुसरा, लंगोटी दुसऱ्याची, शेक देतोय दुसरा, लंगोटी शिवली दुसऱ्यानी, हा मालिश केलंय दुसऱ्यानी, कपडे शिवले दुसऱ्यानी, उत्सवामध्ये सहभागी होतात दुसरे, शाळेत शिकवलं दुसऱ्यानी, शाळेत घेऊन गेला दुसरा, शाळेत गेला दुसरा, शाळेत शिकला दुसरा, पोरगी केली दुसऱ्याची, कन्यादान केलं दुसऱ्यानी, तुम्ही जावई झाले दुसऱ्याचे, तिरडी उचलली दुसऱ्यानी, मडकं फोडलं दुसऱ्यानी, पिंडदान केलं दुसऱ्यानी, कावळा शिवला तो हे दुसरा, कावळा कसे वळा, कोणीकडे वळा, किती वळा. मग तुमचं आमचं काय? मी केलं काय केलं? झक मारली, खूप पैसा, त्या कृपा असा होऊ दे तुझी कृपा. काय त्या पैशावर लिहिलं असतं मैं अदा करता हूं, त्याच्यावर मैं फिदा झाला. पिछले जन्म का कर्ज इस जन्म का फर्ज और अगले जन्म का अर्थ तीनों इसी जन्म में अदा कर लें. मैं अदा करता हूं.